विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल. काय हो महाद्वाराला हीच वाट जाते का? तुम्ही कोण आणि तिकडं कशाला जातात तडफडायला? अहो मुंगी शिरायला वाट नाही. जगद्गुरु शंकराचार्याची सभा चालली आहे तिथं. सगळा गाव लोटला आहे. काय काय म्हणाला चिंत्या? चिंत्या नाही, चिंतू भट. चिंतू भट. दामाजी पंताने बाह्य वर्तन केलं म्हणून त्यांना बहिष्कृत केलं आहे. समजले? कळले कळले. दामाजी पंत बहिष्कार मंदिरात आहे का ते? धोंड आहे का तिथं? बसले असतील मारवाडीत रान उपसी. असल्या धर्मबाह्यावर बहिष्कार घातला पाहिजे. का नाही घालणार बहिष्कार? हो मारवाडा घालतो, त्यांच्या मुलांना जेवण भरवतो आणि तिथं जेवतो सुद्धा. महात्मा महत्वा 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 इतकं नव्हे तर एका पोरीला घरात आणून ठेवलं आहे त्यानं. मी जरी तर जगद्गुरूच्या ठिकाणी असतो तर त्यांना वाईटात टाकलं असतं. काय म्हणाला चिंत्या? खरं की खोटं? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आम्ही वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहोत. अशा धर्मबाह्यावर बहिष्कार घातलाच पाहिजे. दामाजी पंतांचे दर्शन इथं घडणार नाही हे निश्चित. बरं येतो मी. आपल्याला मंगळवेढ्यास गेला पाहिजे. दामाजी पंतांसारख्या धर्मनिष्ठ माणसावर असे आरोग्य योग्य नाही. आधी त्या भक्तांचे दर्शन आणि मगच त्या भगवंताची पूजा.